नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। मी आहे माझ्या गावामधल्या धामणगावातल्या धूळ पेरणी केलेल्या शेताच्या प्लॉटमध्ये। म्हणजे हे धामणगावचे संपूर्ण शेतकरी येतं आणि ह्या धामणगावातली धूळ पेरणी म्हणजे 4 जूनच्या प्लॉटचे येतं। 4 जूनच्या धूळ पेरणीमधली हा कापसाचं पीक या ठिकाणी आलेलं आहे। तर या ठिकाणावर आज तुम्हाला अंदाज येत आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज 27 म्हणजे आज रात्रीपासून 27, 28, 29, 30 राज्यात पुन्हा आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आहे। तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास 5 ऑगस्टपर्यंत असाच पाऊस राहणार आहे, दररोज भाग बदलत पडणार आहे। म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं, जशी वेळ भेटेल तशी तुम्ही फवारणीची तयारी करा। समजा तुम्हाला थोडं 4-5 तास वेळ भेटला तर तितक्या तुम्ही तुमची पेरणी करून घ्या, म्हणून ह्या अंदाज सांगत आहे। सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज 27 पासून तर 5 ऑगस्टपर्यंत राज्यात हे पावसाचं सत्र असंच चालू राहणार आहे। काही भागात रिमझिम, कुठं मुसळधार, कुठं अतिवृष्टी, कुठं वाहुणी असा पाऊस पडणार आहे। वापसा काही होणार नाही, त्याच्यामुळे जशी सवड भेटेल तसे तुम्ही कामे करून घ्या। आणि परत एक शेतकऱ्याची सांगायचं की शेतकऱ्याचे काय झालं, खूप शेतकऱ्याचे फोन आले, मग राज्यातले आता धरणं भरणार आहेत का नाही। खास करून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपलं जायकवाडी धरण म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणारं जायकवाडी धरण हे धरण भरणार आहे का नाही म्हणून बऱ्याच जणांचे फोन आले। तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जायकवाडी धरण देखील यावर्षी भरणार आहे, म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। त्याच्यानंतर सांगायचं येलदरी धरण हे देखील म्हणजे धरण भरणार आहे, कारण की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हे सगळ्या धरणामध्ये आवक येणार आहे आणि हे सगळं भरणार आहे। आणि शेतकऱ्यासाठी ही खूप आनंदाची बातमी। परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो म्हणजे आता हे 27 आजपासूनचा ते 5 ऑगस्टपर्यंत पाऊस कसा कसा पडणार आहे। तर तुम्हाला सांगतो की कोकणपट्टी तर संपूर्ण त्या भागात पाऊस राहणारच आहे, म्हणजे 5 ऑगस्टपर्यंत तिकडे पाऊस राहणार आहे, त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे। आणि त्याच्यानंतर सर्वाला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे पूर्व विदर्भात 6 जिल्हे, पश्चिम विदर्भ 5 जिल्हे, त्याच्यानंतर तो पाऊस त्याच्यानंतर जळगाव, जामोद, जळगाव, तसे धुळे, नंदुरबार, नाशिक, उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे। म्हणजे हे पावसाचा इकडल्या भागाकडे जाणार आहे। म्हणजे आता हे टप्पा आता न पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे आता 5 ऑगस्टपर्यंत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। पण सर्व शेतकऱ्याला सांगतो जशी एकदम असं राज्यावर ऊन पडणारच नाही, म्हणून तुम्ही जशी वेळ भेटाल तसं तुम्ही शेतीचे कामे करून घ्या। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।